गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरमध्ये आपण 4 टाईप्स ऑफ स्टेअरकेस पाहिले होते ऑन द बेसिस ऑफ शेपवरून त्याचे जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामधले 4 टाईप्स कंप्लीट झालेले आहे. 5th नंबर आहे ओपन नेवेल स्टेअरकेस. ओपन नेवेल स्टेअरकेसमध्ये डायग्राम बघा, इथं प्रॉपरली शो होते, इकडून असं जाणार, त्याच्यानंतर इथं लँडिंग आहे, त्याच्यानंतर इथं वरती तुम्ही टर्न करणार, टर्न केल्यानंतर इथं लँडिंग आहे आणि त्याच्यानंतर वरचा टर्न आहे. इथं त्याचा सेक्शन पण दिलेला आहे, प्रॉपरली बघून घ्या. डायग्राम सेक्शन आहे आणि त्याचा टॉप व्ह्यू पण दिलेला आहे, त्यांनी इलेवेशन प्रॉपरली शो होत आहे. नेक्स्ट बघा, ओपन नेवेल हाफ टर्न स्टेअरकेस. इन दिस टाइप ऑफ ओपन नेवेल हाफ टर्न स्टेअर हॅज अ स्पेस ऑर वेल बिटवीन द outer strings. These types of stair consist of 2 or more flights arranging a well opening. त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त फ्लाइट्स असू शकतात. फ्लाइट्स म्हणजे बघा, हे जे दिसतात हे इथून तुम्ही इथंपर्यंत जाण्याची जी इथून इथंपर्यंत गेला, इथं एक फ्लाईट असते, त्याच्यानंतर इथून इकडंपर्यंत ही एक फ्लाईट आणि इथून वर चढून इथून आल्यानंतर ही एक फ्लाईट. म्हणजे ह्या किती आहेत? 3 फ्लाईट आहेत. त्याच्यामध्ये किती असू शकतात? 3 किंवा 3पेक्षा जास्त, ही 2 किंवा 2पेक्षा जास्त फ्लाइट्स असू शकतात. When all the steps are difficult to arrange in 2 flights, a short third flight of 3 to 6 steps may be provided along the direction perpendicular to both. जर सगळ्या स्टेप्स जर तुम्हाला अरेंज करण्यासाठी डिफिकल्टी येत असेल, 2च फ्लाईट्स होत असतील आणि तुम्हाला 3 करायचे असतील, तर त्यावेळेस तुम्ही 3 ते 6 स्टेपची एक फ्लाईट करू शकता. म्हणजे इथं बघा, इथं वर चढण्यासाठी किती आहेत? एक 3 स्टेप्स, त्यांनी 4 स्टेप्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर इथं लँडिंग आहे, इथून वरती टर्न घेतलेला आहे, त्याच्यानंतर इथं लँडिंग आणि इथून वरती टर्न घेतलेला आहे. जर तुम्हाला डिफिकल्टी होत असेल स्टेप अरेंज करायला, तर त्यावेळेस तुम्ही 3 ते 6 स्टेपची एक फर्स्ट फ्लाईट आहे ती तुम्ही डिझाईन करू शकता. दिस इज द ओनली आस्पेक्ट इन विच इट डिफर्स फ्रॉम अ डॉगलेग्ड स्टेअर. 0.15 मीटर टू 1 मीटर गॅप बिटवीन द 2 ॲडजसंट फ्लाईट. 2 ॲडजसंट फ्लाईट ज्या असतात, तर त्याच्यामधला जो गॅप दिलेला आहे तो किती आहे? 0.15 ते 1 मीटर एवढा गॅप असू शकतो त्या ह्या स्टेप्समधला, फ्लाईटमधला. नेक्स्ट बघा, बायफ्युरिकेटेड स्टेअरकेस. डायग्राम बघून घ्या, इथं आहे कॉमनली बघा मेन हॉलमध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. बघा, बायफ्युरिकेटेड स्टेअरकेस मोस्ट ऑफ हॉलमध्ये डिझाईन केलेले असतात. इथं ते कॉमन असते फर्स्टला आणि त्याच्यानंतर त्याला काय केलं जातं, इकडून एक आणि इकडून एक, अशा 2 फ्लाईट वेगवेगळ्या होतात. नेक्स्ट बघा, त्याचं इकडं सेक्शन पण दिलेलं आहे बायफ्युरिकेटेड स्टेअरचा. झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, these stairs are to arrange that there is a wide flight at start which is subdivided into narrow flights at mid landing. मिड लँडिंगला काय केलं आहे त्यांनी? नॅरो फ्लाईट्स काय केलेल्या आहेत? सबडिवायडेड केलेल्या आहेत. फर्स्टला काय आहे? एक सिंगल फ्लाईट आहे, त्याच्यानंतर 2 फ्लाईटमध्ये त्याचं डिवाईड केलेलं आहे, त्याला काय म्हणलेलं आहे? बायफ्युरिकेटेड स्टेअरकेस. द 2 नॅरो फ्लाईट स्टार्ट फ्रॉम आयदर साईड ऑफ मिड लँडिंग. मिड लँडिंगपासून 2 नॅरो फ्लाईट काय झालेल्या आहेत? स्टार्ट झालेल्या आहेत. डायग्राममध्ये प्रॉपरली दिसत आहे. फर्स्टला काय आहे? एकच फ्लाईट आहे आणि त्याच्यानंतर मिडला आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? 2 नॅरो फ्लाईट्समध्ये डिवाईड केलेलं आहे. जनरली दीज स्टेअर्स आर मोर सुटेबल फॉर मॉडर्न पब्लिक बिल्डिंग, इन्स्टिट्यूशनल एंट्रन्सेस. इन्स्टिट्यूशनलचे जे एंट्रन्स असतात ते, किंवा पब्लिक बिल्डिंग, मॉडर्न पब्लिक बिल्डिंग जे असतात त्याच्यामध्ये हे काय आहे? जनरली तुम्हाला दिसून येतं. अपीअरन्स इज गुड, सो मेनी टाइम्स यूज्ड ॲट आर्ट गॅलरी, म्युझियम्स, रिच प्लेसेस. कुठे कुठे असू शकतात हे? आर्ट गॅलरी असेल किंवा म्युझियम बघितलं असेल तुम्ही, तर तिथं पण तुम्हाला बायफ्युरिकेटेड स्टेअरकेस बघायला भेटतील. किंवा रिच प्लेसेस जे असतात, हॉल्स असतात, त्यामध्ये हे काय आहे? ह्याचा अपीअरन्स गुड लुकिंग आहे, त्यासाठी ते प्रोव्हाइड केलेलं असतं. नेक्स्ट बघा, स्पायरल्स. लास्ट टाईप आहे स्पायरल स्टेअरकेस. स्पायरलचं डायग्राम बघा, इथं दिसतंय प्रॉपरली.
स्पायरल शेप आहे ना, स्टेप दिलेले आहेत त्यांनी 1 2 3 4 अशा 15 स्टेप्स आहेत. स्पायरल शेपमध्ये आहे म्हणून त्याला स्पायरल स्टेअरकेस असं म्हणलं जातं. दिस स्टेअर सिमिलर टू द सर्क्युलर स्टेअर, सर्क्युलर सारखंच आहे सिमिलर. एक्सपेक्ट दॅट द रेडियस ऑफ कर्वेचर इज स्मॉल अँड द स्टेअर मे बी कन्स्ट्रक्टेड बाय कास्ट आयर्न कॉमा माइल्ड स्टील कॉमा RCC. कशामध्ये असतात, कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे, कास्ट आयर्न, माइल्ड स्टील और RCC. RCC म्हणजे काय, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटमध्ये पण कन्स्ट्रक्शन केलेलं असतं स्पायरल स्टेअरकेसचं. नेक्स्ट, द स्पायरल स्ट्रक्चर इज परफेक्ट फिट फॉर दिस स्पेस बोथ ड्यू टू अस्थेटिक अपियल अँड शेप. अस्थेटिक कसं आहे त्याचं, कसं म्हणजे दिसायला कसं दिसतंय, स्पायरल स्ट्रक्चर आहे त्याचं. हे जे दिसतंय स्ट्रक्चर त्याला काय म्हणलेलं आहे, स्पायरल स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे सुटेबल फॉर लिमिटेड नंबर ऑफ युजर्स. इथं काय, लिमिटेड नंबर ऑफ युजर्स जाऊ शकतात. जर तुम्ही जास्त एजचा पर्सन त्याच्यावरून जाऊ शकतो का, नाही, त्याला जाता येणार नाही. त्याच्या सेफ्टीसाठी हे काय चांगलं नाही. इथे फक्त लिमिटेड पर्सन जाऊ शकतात. नेक्स्ट बघा, युज्ड फॉर मेझाईन फ्लोअर्स, शोरूम्स, शॉप फ्लोअर केबिन्स, एलिव्हेटर टँक्स. एलिव्हेटर टँक म्हणजे पाण्याची टाकी जी असते, तिथं तुम्ही पाहिलं असेल बघा, मोस्ट ऑफ तिथं ह्या स्पायरल स्टेअरकेस दिसून येतात. पाण्याच्या टाकीमध्ये पण लिमिटेडच लोक जाऊ शकतात ना, जेवढे तिथं वर्कर्स असतात तेवढेच त्यावरती जाऊ शकतात. अदरवाईज हे काय आहे, सेफ्टीसाठी चांगलं नाही. त्यासाठी शोरूम्स वगैरे असतील किंवा शॉप फ्लोअर्स केबिन्स असतील, तिथं तुम्ही ह्या स्टेअरकेस यूज करू शकता. तर हे त्याचे शेपवरून पडणारे जे टाईप्स आहेत, क्लासिफिकेशन ऑफ स्टेअरकेस ऑन द बेसिस ऑफ शेप. ह्याच्यामध्ये हा लास्ट जो होता तो स्पायरल स्टेअरकेस जो आहे तो इथं कंप्लीट झालेला आहे. आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेला पार्ट बघू.